धोत्र्याच्या झाडाचे श्रावण महिन्यात होणारे हे चमत्कार ऐकून तुम्हीही थक्कच व्हाल. हो, अगदी बरोबर ऐकलंत. धोत्रा हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. ते केवळ औषधीच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रभावी मानले जातात. त्याच्या फळाचा, फांद्यांचा आणि पानांचा उपयोग काही खास काळात, विशेषतः श्रावण महिन्यात म्हणजेच या महिन्यात केल्यास दुष्टशक्तींचा नाश होतो, गृहबाधा दूर होतात आणि आर्थिक अडचणींवर विजय मिळवण्यासाठी केला जातो असं म्हणतात. जर तुमच्या घराजवळ, घराशेजारी किंवा कुठेही धोत्र्याचं झाड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अमूल्य नक्कीच ठरू शकतो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत धोत्र्याच्या झाडाशी संबंधित काही असे चमत्कारिक उपाय, लोकमान्यता आणि शास्त्रश्रद्धा जे ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. चला तर मग सुरुवात करूया. धोत्र्याचे झाड हे हिंदू धर्मात आणि विशेषतः श्रावण महिन्यात महत्त्वाचं आहे. त्याला धार्मिक, आध्यात्मिक आणि काही लोकप्रिय समजुतीनुसार औषधी गुणधर्माचे ही स्थान आहे. तर सर्वात आधी धोत्र्याचे झाड आणि त्याचे श्रावणातील महत्त्व जाणून घेऊया. धोत्र्याचे झाड हे भगवान शिवशंकर यांच्याशी थेट जोडलेले आहे. हिंदू धर्मात धोत्र्याच्या फुलांचा उपयोग शिवपूजनात, विशेषतः श्रावण महिन्यात केला जातो. आपण हा महादेवांचा आवडता महिना मानला जातो आणि या काळात शिवभक्त धोत्र्याची फुलं, पानं किंवा कधीकधी मुळेही पूजेसाठी वापरतात. धोत्र्याच्या झाडाचे फळही महादेवांना वाहिले जाते. असं मानलं जातं की धोत्र्याची फुलं अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. आता श्रावणात धोत्र्याचे झाड लावण्याचं कारण काय? तर धोत्र्याचं फूल हे शिवाला अत्यंत प्रिय आहे. श्रावणात शिवलिंगावर धोत्र्याची फुलं अर्पण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. एवढंच नाही तर धोत्र्याच्या झाडाला आध्यात्मिकदृष्ट्याही शक्तिशाली मानलं गेलं आहे. असं म्हणतात की श्रावणात हे झाड घरात किंवा घराजवळ लावल्याने नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती यांचा प्रभाव नक्कीच कमी होतो. श्रावणात धोत्र्याची पूजा केल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते. श्रावणात सोमवारच्या उपवासात आणि महाशिवरात्रीसारख्या प्रसंगी धोत्र्याच्या फुलांना खूप महत्त्व आहे. यामुळे भक्तांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते असं सांगितलं जातं. आता वास्तुशास्त्रानुसार धोत्र्याचे झाड हे घराजवळ जर असेल तर ते झाड घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आता धोत्र्याचे झाड घराजवळ असण्याचे फायदे काय? तर धोत्र्याचे झाड घरात किंवा घराजवळ असण्याचे अनेक फायदे मानले जातात, जे आध्यात्मिक आणि काही प्रमाणात औषधीदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. धोत्र्याचे झाड हे योग्य दिशेला लावल्यास आर्थिक अडचणी दूर होतात, घरातील समृद्धी वाढते. यामुळे अनावश्यक खर्च टाळला जाऊ शकतो. धोत्र्याच्या फुलांचा सुगंध आणि त्याची पूजा केल्याने घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहतं. आयुर्वेदातही धोत्र्याच्या पानांचा आणि बियांचा वापर काही आजारांवर उपचारासाठी केला जातो. आता धोत्र्याच्या झाडाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व असले परंतु काही लौकिक फायदे सुद्धा आहेत. धोत्र्याचे झाड लावल्याने घराभोवती हिरवळ वाहते आणि पर्यावरण शुद्ध राहण्यासाठी मदत मिळते. धोत्र्याची फुलं सुंदर आणि सुगंधी असतात.
त्यामुळेच घराचं सौंदर्य वाढतं. धोत्र्याच्या झाडाचा काही विशिष्ट कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयोग होतो, ज्यामुळे घरातील स्वच्छताही राखली जाते. आता धोत्र्याच्या झाडाशी महादेवांचा विशेष संबंध आहे. म्हणून असं मानलं जातं की धोत्र्याची फुलं शिवलिंगावर अर्पण केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. धोत्र्याच्या झाडाची पूजा करून आणि शिवलिंगावर धोत्र्याचे फुलं किंवा फळ अर्पण केल्याने भक्तांची पापं नष्ट होतात आणि त्यांना मोक्षाचा मार्गही मिळतो. धोत्र्याची झाडाची पूजा केल्याने भक्तांचे महादेवांशी आध्यात्मिक बंध दृढ होतात. श्रावणात धोत्र्याची फुलं अर्पण केल्याने जीवनातील संकट आणि दुःख कमी होतात, अशी श्रद्धा आहे. आता श्रावणात धोत्र्याच्या झाडाशी संबंधित काही चमत्कारिक समजुती आहे. त्या म्हणजे धोत्र्याचे मूळ घरात ठेवल्याने कोणत्याही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. धोत्र्याच्या फुलांचा उपयोग आध्यात्मिक कृतीमध्ये केला जातो, त्यामुळे व्यक्तींचा आकर्षण आणि प्रभाव वाढतो, असे काहींचे मत आहे. मात्र धोत्र्याचे झाड हे विषारी आहे, विशेषतः झाडाची पाने आणि बिया. त्यामुळे त्याचा वापर औषध म्हणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. तर मंडळी, धोत्र्याचं झाड हे श्रावण महिन्यात महादेवांच्या पूजेसाठी आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर त्याची श्रद्धेने पूजा करावी. तर धोत्र्याच्या झाडाचे आध्यात्मिक, मानसिक आणि आर्थिक लाभ नक्कीच मिळू शकतात. तर मित्रांनो, आपण पाहिलं की आपल्या आसपास असलेलं साधं वाटणारं धोत्र्याचं झाड किती मोठ्या चमत्कारांची आणि शक्तींची खूण आहे. श्रावण महिन्यात या झाडाचा योग्य विधीनं, श्रद्धेनं आणि शुद्ध मनानं उपयोग केल्यास नक्कीच अनेक अडथळे दूर होऊ शकतात आणि जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतो. पण लक्षात ठेवा, मात्र कोणताही उपाय करताना योग्य माहिती घेऊनच आणि श्रद्धा ठेवूनच उपाय केले जाऊ शकतात. कारण श्रद्धा आणि शुद्ध हेतू असेल तरच कोणताही उपाय फळ देतो. तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला, परिसरात किंवा तुमच्या अंगणात कुठेही धोत्र्याचे झाड आहे का आणि त्याचा वापर तुम्ही महादेवांच्या पूजेसाठी केलेला आहे का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.